माझ्या विदर्भातील शेतकऱ्यांनो नमस्कार. सध्याच्या परिस्थितीमध्ये जी कर्जमाफी झालेली आहे या कर्जमाफीबद्दल आपण थोडं 1 मिनिटामध्ये इथे बोलणार आहेत. कर्जमाफी कशी झाली, कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार, कारण भरपूर शेतकरी येथे कन्फ्यूज आहे. आता भरपूर शेतकरी काय होतं की याचे व्हिडिओ बघतील, त्याचे व्हिडिओ बघतील आणि त्यांची तेथे दिशाभूल हे होत आहे. तर सगळ्यात प्रथम समजून घ्या कर्जमाफी कोणाला मिळणार आहे. जे रेग्युलर शेतकरी आहे 2019 पासून ते 2026 पर्यंत यांना प्रति फक्त 50,000 रुपये हे ते मिळणार आहे. आणि ज्या शेतकऱ्याची 2019 मध्ये कर्जमाफी झालेली होती अशा शेतकऱ्यांना आता फक्त 50,000 रुपये गव्हर्नमेंटकडून मिळणार आहे. उर्वरित रक्कम त्यांना सुद्धा बँकेमध्ये भरून नंतर या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. मग कर्जमाफी पूर्ण कोणासाठी माफ झालेली आहे, तर ज्यांचा नंबर 2019 मध्ये कर्जमाफीमध्ये लागलेला नव्हता अशा शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी येते ही मिळणार आहे. आता शेतकऱ्यांची येथे दिशाभूल झालेली आहे. गव्हर्नमेंटने सांगितलं होतं की पूर्णपणे कर्जमाफी करू, परंतु अशी झालेली नाही आहे. आता येथे बच्चू कडू असो, कोणते मोठे नेते असो, हे आता येथे बोलायला तयार नाही आहे आणि पूर्णपणे गव्हर्नमेंटने आपल्या शेतकऱ्यांची येथे दिशाभूल हे केलेली आहे. तुम्ही या कर्जमाफीच्या जे झालेली आहे तर याला सहमत आहे का? कारण विदर्भातील शेतकऱ्यांना सध्या जर बघितलं तर 2 वर्षापासून अजिबात उत्पन्न होत नाही. नापिकीमुळे शेतकऱ्यांची कर्ज भरायची परिस्थिती होती नाही आणि यावर्षी सुद्धा पाणी अल्निनो असल्यामुळे पाण्याची कमतरता राहू शकतं. कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पूर्णपणे पीक हे बर्बाद होऊ शकतं. अशी परिस्थिती असून सुद्धा आपल्या गव्हर्नमेंटने शेतकऱ्यांसोबत खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा धोका केलेला आहे. तर तुमचं मत काय आहे मला कमेंटमध्ये नक्की नोंदवा.